मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्यापही महिलांच्या अकाउंटवर जमा झालेला नाहीये. पण आता या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारीचा हप्ता महिना उलटून गेला तरी लाभार्थी महिलांना मिळाला नव्हता. पण आता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ हा एकत्र दिला जाणार आहे. अदिती तटकरे यांनी अशी घोषणा केली आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा सन्मान निधी म्हणजेच 3000 रुपये जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली होती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदतही मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर महिलांची मतं मिळाली. मात्र विधानसभा निवडणूक संपल्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली होती. तसंच लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी आणि जिवंत असल्याचा दाखला सक्तीचा करण्यात आला होता. याशिवाय लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांच्या घरी 4 चाकी आहे किंवा नाही हे तपासायलाही सर्वेक्षण सुरू करण्यात आलं होतं. यामुळे लाडकी बहीण योजनेतील तब्बल 8 लाख लाभार्थी महिला या अपात्रही ठरल्या होत्या. दरम्यान जुलै ते जानेवारी महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना प्रत्येकी 10,500 रुपये आतापर्यंत मिळाले आहेत. तर अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम ही 2100 होणार. याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनी या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा.